आणि आता आपण बघतो ही चेंबूरमधली दृश्य आहेत। काल जंतर मंतरमधनं जो मोर्चा निघालेला होता संसदेवर, त्या मोर्चामध्ये आपण पाहिलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांना अमानुष पद्धतीने लाठ्यांनी मारलेलं आणि अनेकांची त्याच्यामध्ये डोकी फुटली, हातापायाला जबर मार लागलेला आणि विद्यार्थ्यांवर अशा पद्धतीने हल्ला नेमकी कशासाठी असा प्रश्न उपस्थित इथे केला जातो आणि त्याच्या निषेधार्थ मोर्चा निघालेला आहे। दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्ज प्रकरणी चेंबूरमध्ये विद्यार्थी आंदोलन सुरू आहे। धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येते। मुंबईमध्ये देखील याचे पडसाद आहे ते पाहायला मिळतात। चेंबूर भागामध्ये देखील आहे ते आंदोलन सुरू झालेलं आहे। आपण बघू शकतो की संविधानाचं पुस्तक घेऊन ते या ठिकाणी आलेले पाहायला मिळतात। आपण त्याच्याकडून जाणून घेऊया काय नेमकं आहे आंदोलनासाठी तू आलेला आहेस, काय नेमकी प्रामुख्याने मागणी आहे? मागणी जी आहे ते अकाउंटेबिलिटी झाली पाहिजे। ज्यांच्यामुळे जे घडले, जे धर्मेंद्र प्रधान आहेत, जे आपले एज्युकेशन मिनिस्टर आहेत, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि जे 20 जणांचा बळी गेलाय त्यांना त्यांची जी मदत होती ती सरकारने त्यांची मदत केली पाहिजे। आपली सरकार सर्व लोकांचं व्याज माफ करते, सर्व लोकांचं कर्ज माफ करते, मोठ्या लोकांचं, स्टुडंट लोकांचा कोण विचार करत नाही। लाठीचार्ज झालेला आहे, तुम्ही प्रदर्शन करता आहात, आता काय मागणी आहे? कारण की ज्या पद्धतीने हे सगळं उपोषण होतं या ठिकाणी जी आमची एकच मागणी आहे, जे धर्मेंद्र प्रधान आहेत त्यांनी त्वरित राजीनामा दिला पाहिजे। एका राजीनाम्यासाठी एवढ्या विद्यार्थ्यांना तुम्ही मारहाण करताय, याचे पडसाद देशभर नाही जगभर उमटतील। कारण विद्यार्थी हे देशाचं भविष्य आहे आणि या भविष्याच्या तुम्ही ज्या भविष्य देशाचं आहे त्या भविष्याला जर तुम्ही लाट्या काट्यांनी मारणार असाल तर मग या देशात आम्हाला स्वातंत्र्यच नाही। या देशामध्ये या भारतीय संविधान नाहीये अशा पद्धतीची भूमिका आहे ती पाहायला मिळते मोठ्या संख्येने। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।